मनवा, मनवा चिडायला तर मी हवं तुमच्यावर, तुम्ही काय चिडताय? मनवा तुमच्याशी बोलतोय मी. काय झालं? राजवीर, काय आहे सगळं? मनवा, मला काळजी वाटत होती तुमची, म्हणून पोलीस कंप्लेंट करायची? फक्त 1 तास फोन बंद होता माझा, मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली. काय गरज होती या सगळ्याची? मनवा, मग काय करणार होतो? तुमचा फोन स्विच ऑफ होता, तुमच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट होत नव्हता. मी नायगावला सुद्धा गेलो होतो, तिकडे तो माणूस भेटला, त्यानं सांगितलं तुम्ही गेलाय केव्हाच. काय काहीच कॉन्टॅक्ट नाही. तुम्ही सेफ आहात की नाही मला कसं कळणार? मनवा, कसं शोधणार होतो मी तुम्हाला? मम्मा, अगं तू खूप भारी फिल्म मिस केली आहेस. माईने सुद्धा एन्जॉय केली फिल्म. अगं ती फिल्म मरू दे, आपल्या घरामध्ये आज जी फिल्म झाली ना ती जास्त इंटरेस्टिंग होती. म्हणजे पोलीस आले होते, पोलीस. हो, पण कशाला? सांगते ना. काय झालं, मनवा सकाळी बाहेर गेली होती ना आणि तिने तिचा फोन ऑफ करून टाकला होता. काय आहे हे सगळं? मनवा, माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता. तुमचा फोन बंद होता, तुमचा काही पत्ता नव्हता, तुमच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट होत नव्हता. मी नायगावला सुद्धा येऊन गेलो. काय करायचं होतं मी? काकू, राजवीर कुठे? नाही मिळते, कुठे बाहेर गेलेत का? पण काकू, फोन फक्त 1-1.5 तासच बंद होता. आम्ही पोलीस कंप्लेंट करायची काहीच गरज नव्हती. मुद्दाम नाही केलं काकू. ओ माय गॉड मम्मा, अगं फिल्म पेक्षा ही स्टोरी खूप भारी आहे. अगं तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता नुसता. काय आहे की नाही इंटरेस्टिंग फिल्म. बरं, 1 मिनिट, यातलं माईना काही सांगायचं नाही बरं का. त्या त्यांचं यात्रेला जाणं कॅन्सल करून ठेवतील. काय चाललंय तुमचं? हा, कसला आनंद मिळतोय तुम्हाला? जाऊ दे रे, तुला नाही कळणार. पण काही असो, मला ही स्टोरी जाम आवडली आहे. म्हणजे काय, आता या फिल्मचे भरपूर शो आपल्याला बघायला मिळणार आहेत. मज्जा येणार आहे खूप आता. सांगा ना, कसं शोधायचं होतं मी तुम्हाला? पण कशाला शोधायला हवाय? राजवीर लहान आहे का मी? घरीच येणार होते ना. मनवा, तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? राजवीर, काय बोलताय तुम्ही? मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलोय. तुम्ही असं बोलणार असाल तर मी यावर काहीच बोलू नाही शकत. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला काही झालं असतं तर? पण राजवीर, मला कशाला काय होईल? हो, लहान आहे का मी? मला कळतं ना सगळं. तुम्हाला सगळं कळत असतं तर असं झालं नसतं आज. मी तुम्हाला सांगून गेलेले ना की मी नायगावला चालले रिहर्सलला. पण मला वाटली काळजी, मी केली कंप्लेंट. पण राजवीर, असं नसतं. प्रत्येक जणाचा छोट्या मोठ्या कारणांसाठी जर कंप्लेंट करायला लागलं तर बघायलाच नको ना मग. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मला माझी बायको माझ्या नजरेआड गेली किंवा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नसली तर नाही चालणार. उद्यापासून तुम्ही पथनाट्याला नाही जायचं. काय? नाही जायचं उद्यापासून पथनाट्याला, म्हणजे असे प्रॉब्लेम होणारच नाही. राजवीर, काय बोलताय तुम्ही? मनवा, मला वाटतं मला जे वाटतंय ते मी सांगितलंय. पण या सगळ्यात पथनाट्याचा विषय येतोच कुठे? विषय येतो कुठे म्हणजे? अहो, पथनाट्यामुळेच तर होत आहे ना मनवा हे सगळं. तुम्ही आज तिकडे गेला नसता तर हे झालं नसतं सगळं. आणि तुम्हाला जर वाटत असेल यापुढे असे प्रॉब्लेम्स होऊ नये तर पथनाट्य बंद करा.
कसं झालं पथनाट्याचं वाचन? छान झालं. सगळी मुलं आत्ताच गेली. मनू पण गेली ना? मला यायचं होतं वाचनाला, पण नाही जमलं. तेच, तुम्हाला एवढा उशीर का लागला? या सगळ्या योजना गावकऱ्यांना व्यवस्थित समजून सांगायला वेळ हा लागणारच. अहो मग कळवायचं नाहीत का? मी फोन करत होते तुम्हाला, फोन सुद्धा नाही उचलत तुम्ही. अख्खं गाव जमा झालं होतं, नाही जमलं फोन उचलायला. तुम्ही बापलेक सारखेच. आता काय झालं काही आरती? असा चेहरा का पाडून बसलीस? मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमच्या कामात गर्क असता तेव्हा घराची जरा तरी काळजी वाटते का हो तुम्हाला? म्हणजे तुमची लेक सुद्धा तुमच्याच सारखी. तुमच्या दोघांचे ना स्वभाव अगदी सारखे. आरती तू ठरव, तू माझ्यावर वैतागली आहेस का मनूवर वैतागली? हा, जाऊ द्या ना, काय केलं मनून? काय करणार नेहमी सारखं. नेहमी सारखं म्हणजे? तिचं नुकतंच लग्न झालं की नाही, मग मला असं वाटतं की समाजसेवा वगैरे सोडून तिनं घराकडे जास्त लक्ष द्यावं. आता तिचे घरचे काही बोलत नाहीत म्हणून, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तिनं आधी घर सांभाळावं आणि मग समाजसेवा. आरती तुला चांगलं माहिती, आम्ही हे काम समाजसेवा म्हणून करत नाही. आमचं पॅशन आहे ते, आमच्या रक्तात भिनलंय ते. माहितीये माहिती, तरी सुद्धा मला असं वाटतं की समाजसेवा वगैरे सोडून तिने घराला जास्त प्राधान्य द्यायला हवं. आणि आजच बघा ना, उशिरा पोचली घरी. बरं, तिचा फोन सुद्धा बंद आहे. मग मला सांगा, तिच्या घरच्यांना काळजी नाही का हो वाटणार? हे बघ, काळजी वाटणं साहजिक आहे, पण मला माझ्या लेकीची खात्री आहे, ती तिचं घर, समाजसेवा, शाळा, पथनाट्य सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. हो, मला सुद्धा कळतंय होते सगळं, माझी तीच इच्छा आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की समाजसेवेपेक्षा वगैरे तिने घराला प्राधान्य द्यायला हवं. आरती, आपण आपल्या लेकीला ओळखत नाही का? आणि आता तूच म्हणालीस ना की ती आपल्या बापावर गेली आहे म्हणून, मग कशाला काळजी करते? ती सगळं व्यवस्थित मॅनेज करेल माझ्यासारखं. तुमच्यासाठी हसायला काय झालं? नाही, काही नाही. चल, मी फ्रेश होऊन आलो. तुमची काळजी मला समजते, प्रेम पण समजते, पण ह्याचा अर्थ असा होत नाही ना की मी बाकीच्या गोष्टी सोडून देऊ. मला पण तुमची खूप काळजी वाटते, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मलाही वाटतं की आपण सतत एकत्र असावं, जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवावा. पण म्हणून तुम्हाला तुमची कामं करण्यापासून नाही थांबवणार मी. तुम्ही थांबवून तर बघा. असं कसं थांबवू मी? का नाही थांबवू शकत? मनवा, तुम्ही एकदा म्हणा थांबा, मी नक्की थांबेन. राजवीर, हे चुकीचं आहे. तेच विचारतोय मी, काय चुकीचं आहे? आपण नवरा बायको आहोत, आपण एकत्र आलो, एकमेकांना वेळ दिला, तर काय बिघडलं? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही जायचं उद्यापासून पथनाट्याच्या रिहर्सलला. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे पथनाट्य माझ्यासाठी किती महत्वाचं आहे? आणि मला असं वाटतं आपल्यासाठी एकमेकांशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. मग त्यात तुमची शाळा सुद्धा आली आणि पथनाट्य सुद्धा. मला असं वाटतं आपल्यात सगळं क्लिअर झालंय आता. नाही राजवीर, तुम्ही प्लीज तुमचा हा हट्ट सोडा. मनवा, हट्ट मी नाही, तुम्ही करताय. एवढं सगळं झालंय तरी तुम्हाला परत तेच करायचंय. अहो पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? राजवीर, मी नाही जगू शकत या सगळ्याशिवाय. मला जे वाटतं ते मी नाही केलं ना तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरणार नाही. आणि माझ्या आयुष्याला तुमच्याशिवाय काहीच अर्थ नाही. मनवा, या जगात तुमच्याशिवाय महत्वाचं मला काहीच नाही. तर मी कसं समजवू तुम्हाला? मनवा, तुम्ही मला समजवण्याची काहीच गरज नाहीये. प्लीज तुम्ही समजावून घ्या. राजवीर, प्लीज असं नका ना बोलू. खरंच हे शक्य नाहीये. परत तेच. मनवा, तुम्ही का वागताय असं? काय फरक पडणार या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही केल्या तर? असं कसं म्हणता तुम्ही फरक नाही पडणार?
ऑफकोर्स फरक पडणार. राजवीर, मी तुम्हाला या आधीही सांगितलंय, हे शाळा, पथनाट्य हे सगळं मी पैशांसाठी नाही करत आहे. मला मनापासून समाजासाठी काहीतरी करावंसं वाटतं ना, म्हणून मी हे सगळं करते. यातनं मला खूप समाधान मिळतो, मला खूप आनंद मिळतो राजवीर. आणि तुम्हाला नाही वाटत तुमची बायको आनंदी राहावी? ठीक आहे, एवढं सगळं सांगून सुद्धा तुम्हाला तेच करायचं असेल तर मी फोर्स नाही करणार. पण पथनाट्याला जायचं असेल तर माझी एक अट मान्य करावी लागेल तुम्हाला. कसली अट? जाताना कारने जायचं आणि तुमच्या बरोबर एक बॉडीगार्ड असेल. बॉडीगार्ड? कशाला? शाळा आणि पथनाट्य जसं तुम्हाला महत्वाचं आहे ना, तसं माझ्यासाठी तुमची सिक्युरिटी जास्त महत्वाची आहे. हो, पण मग बॉडीगार्ड कशाला? मला काय होणार आहे? मग काय होण्याची वाट बघू मनवा. प्लीज नका ना हे सगळं करू. एक वेळ हवं तर मी कारने जाईन, पण प्लीज बॉडीगार्ड वगैरे नको, मला खूप ऑड होईल. प्लीज, मी प्लीज म्हणते, नको ना बॉडीगार्ड, प्लीज. ओके. बरं ठीक आहे, मी जेवायला वाढते, तुम्ही या खाली. सुखी राहा. मग औषधं घेतलीस ना? हे सगळं तू मला विचारू नकोस, तुझ्या बायकोला विचार. हो, सगळं पॅक केलंय. माई, मी तुम्हाला तिकडे फोन करत जाईन औषधांची आठवण करून द्यायला, तेव्हा फोन जवळच ठेवा, ओके? अगं हो, ते कसं विसरशील तू? आणि माई, लांबचा प्रवास आहे, अजिबात दगदग करू नका, घाई करू नका. तुमचे सगळे थंडीचे कपडे ना त्या छोट्या बॅगमध्ये भरून ठेवले, तेव्हा आधी उतरल्यानंतर ते थंडीचे कपडे घाला. आणि जरा जरी वाटलं ना बरं वाटत नाही किंवा त्रास होतोय तर लगेच आम्हाला फोन करून तसं कळवा. हा? हो अगं करते, अजून गेले नाहीये मी. माई बरोबर आहे त्यांचं, काळजी घे तब्येतीची. हो रे बाबा, घेईन काळजी. हवं तर एकदा पुन्हा चेक करून घे, काही राहिलं तर नाही ना? अरे सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त विमानात बसायचं आणि निघायचं तेवढं बाकी आहे. अरे बरं झालं आठवलं, राजवीर, अजून मला विमानाची तिकीट नाही दिलीस. अरे आत्ताच देऊन ठेव, नाहीतर नंतर मी विसरेन. मनवा, माईच्या फ्लाईटचे तिकीट्स मी तुमच्याकडे दिले होते, तुम्ही दिले नाहीत अजून? हो हो, माझ्या पर्समध्ये आहेत, मी लगेच घेऊन येते. राजवीर, आता थोडे दिवस मी नाहीये, घराकडे नीट लक्ष दे. रंजू आणि मुलांना सांभाळून घे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनवाची काळजी घ्यायची. काय? हो. May I come in, sir? Come in. गुड मॉर्निंग सर. सर, तुम्ही आज ऑफिसला येणार नव्हता ना? नाही, म्हणजे मी आपल्या मीटिंग सगळ्या पोस्टपोन केल्या होत्या म्हणून विचारतोय. पण सर, तुम्ही म्हणत असाल तर मी पुन्हा आपल्या सगळ्या मीटिंग लाईनअप करू शकतो. आपली पहिली मीटिंग रॉ मटेरियल संदर्भात आहे, ते जो डिले झाला होता ना त्याबद्दल, आणि दुसरी मीटिंग सेल्स टीम बरोबर. सॉरी सर, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही, मी पुन्हा येतो पाहिजे तर. थांबा. सर, तुम्ही इथे? इथे म्हणजे? माझं नाव यशोधन मोहिते पाटील आहे. मी सुद्धा या कंपनीचा मालक आहे. काय बघताय काय? कामं नाही आहेत का दिवसभर इथेच थांबणार आहात? नाही सर, ते काय? सर, तुम्ही इथे आलात हे राजवीर सरांना कळलं तर? ए दवे, काय होणार आहे? हा? होणार काय? नाही सर, म्हणजे ते ए, सारखं सारखं काय तेच तेच बोलतोयस? बोलता येत नसेल ना
तर चालायला लाग. सर तसं नाही, पण राजवीर सरांना त्यांच्या खुर्चीवर बसलेलं कळलं तर सर चिडतील. हे दवे, तू मला घाबरवतोयस, समजवतोयस की आणखीन वेगळं काही? सर खरंच राजवीर सरांना कोणी त्यांच्या खुर्चीवर बसलेलं नाही आवडत. ऑफिसमध्ये काय करायचं काय नाही करायचं हे तू आता मालकाला सांगणार? बघत काय बसलायस? माझ्यासाठी कॉफी पाठव. दवे. येस सर. ठीक आहे, फाईल राजवीरने दिली आहे. बघतोस काय? उचल ना. पुढच्या 5 मिनिटात माझ्या केबिन मध्ये कॉफी आली पाहिजे आणि 10 मिनिटात सुष्मिता. ओके सर. काय झालं, सापडले तिकीट? नाही, कुठे ठेवले होते आठवत नाही का तुम्हाला? तुम्ही मला दिले तेव्हा मी पर्समध्येच ठेवले होते, पण काही सापडत नाही पर्स. मी पुन्हा एकदा चेक करते. अरे बापरे, काय झालं? राजवीर, मला वाटतं मी ते फोल्ड होऊ नये म्हणून मी पथनाट्याच्या स्क्रिप्टमध्ये ठेवले होते. मग कुठे आहे स्क्रिप्ट? ते काल घरीच राहिलं. काय म्हणवा, तुम्ही नीट सांभाळून ठेवाल म्हणून तुमच्याकडे दिले होते. आता 2 तासात फ्लाईट आहे मायचं, कसं करणार आहे आपण? एक मिनिट, मी आईला फोन करून विचारते. हॅलो मनू, अगं आत्ता तुलाच फोन करणार होते मी. आई ऐक ना, ते माझं पथनाट्याचं स्क्रिप्ट आहे ना, जे मी घरी ठेवलंय. हो अगदी त्याचसाठी फोन करणार होते. मी आता स्क्रिप्ट ड्रॉवर मध्ये ठेवत होते ना, तर बघितलं तर त्यात तिकीट आहेत कसली तरी. आई, अगं ती मायांची यात्रेला जायची तिकीट आहेत. अरे देवा, आज चाललायत ना त्या यात्रेला? हो ना, अगं 2 तासात फ्लाईट आहे बघ. तू एक काम करतेस का, तू नितीशकडे ते तिकीट पाठवतेस लवकर? नितीश नाहीये बाळा घरात. बाबा आहेत? बाबा सुद्धा नाहीये. अरे देवा, आता काय करायचं? मनू, कशी ग वेंदळी तू अशी? बरं ऐक, निशिकांतला सांगू का? हा ठीक आहे, तू निशीकडेच पाठव मग तिकीट. तू काही करून वेळेत पोचवेल. हा ठीक आहे. बरं तू फोन ठेव, म्हणजे मी लगेच निशिकांतला फोन करते. पण त्याला डायरेक्टली एअरपोर्टला यायला सांगा, कारण आम्ही आता तिकडेच जायला निघू. 2 तासात फ्लाईट आहे ना. सांगते. बाय, ठेव तू फोन, ठेव. हा ठीक आहे. स्क्रिप्ट मध्येच राहिली होती. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, निशी येतोय तिकीट्स घेऊन. आणि तसंही त्याच्याकडे बाईक आहे ना, तो पटपट येईल. तुम्ही नका काळजी करू. निश्चय म्हटल्यानंतर माझं अर्ध टेन्शन कमी झालं. मी सगळं आवरून घेते. करा म्हणून तिच्या नावाचा जप. झेपत नाही तर कशाला घ्यायची जबाबदारी अंगावर, काय माहिती. सगळ्यांची पंचायत करून टाकायची. आता कसली पंचायत मम्मा, मी काय केलंय? ए, तुला बोलले का मी? मग काय एकटी बडबडतीयस? हो. काय? नाही म्हणजे मी बोलते ग एकटीच, पण मी तुला नाही बोलते. मग कोणाला बोलतेस? अगं मनवाला बोलते मी, अजून कोणाला बोलणार आहे? का आता तुझं पण भांडण झालंय का तिच्याशी? नाही ग, तुला माहितीये ना त्या माई यात्रेला चालल्यात ते. तर हिनं त्यांच्या विमानाची तिकीट हरवून टाकली. काय? हो. मग आता काय माहिती. तरी माईना तिचाच पुळका आहे ग. तुला सांगू काय, त्या मनवाला ना काडीची अक्कल नाही.
तरी सगळ्यांच्या पुढे पुढे करत असते बावळट. मग दादा काय रिॲक्ट झाला या सगळ्यावर? चांगलं झापलं पाहिजे राजवीरने तिला. एवढी कशी काय निष्काळजीपणे वागू शकते गही? तर तिच्यामुळे माईंचं विमान चुकलं म्हणजे पण मम्मा तुला काय वाटतं त्याने फरक पडेल? काय माहिती ग, काय जादू केली या पोरीनं ना, काय माहिती सगळ्यांवर. हिने कितीही चुका केल्या ना तर हिला सगळे पाठीशीच घालतात. मम्मा तू कितीही काही केलंस ना तरी तुला वाटतंय का ही सगळी सिच्युएशन बदलणार आहे? ए तू गप्पा बसा, मला नको शहाणपणा शिकू. आता का ग मम्मा, तुझं ना दरवेळेच आहे. तू दरवेळी येऊन मला सांगत असतेस की मनवाने हे केलं, मनवाने ते केलं, मनवा अशी मनवा तशी. एवढं असेल तर जा ना तिच्या समोर जाऊन बोल. मम्मा तू ना एक नंबरची घाबरट आहेस, अजिबात डेअरिंग नाहीये तुझ्यात. माझ्यात काय डेअरिंग नाही म्हणतेस? अगं मी लाख बोलेन ग, पण त्या माई तिला दरवेळी पाठीशी घालतात ना, त्याचं काय करायचं? पण मम्मा आता माई नसणार आहे घरात. अयो अगं हे माझ्या लक्षातच आलं नाही. राजवीर, मी माईना सांगून येते निशी तिकीट घेऊन येतोय. कोणाला बोलवण्याची काही गरज नाही. मी दवेंना सांगतो नवीन तिकीट बुक करायला. अहो कशाला, निशी येतो ना तिकीट घेऊन. तसंही तो आता निघालाही असेल. कोणाला फोन करता? दवेंना. दवेचाही फोन लागत नाही. अहो पण कशाला, मी म्हटलं ना निशी येतोय. तुम्ही नका काळजी करू, तो वेळेत येईल. तो डिरेक्टली एअरपोर्टला भेटतोय आपल्याला. चूक आपली आहे. त्याचा त्रास दुसऱ्याला कशाला द्यायचा? अहो त्रास काय त्या, निशी आपल्या घरातलाच आहे. आणि तसंही त्याला चांगलंच वाटेल त्याची मदत आपल्याला झाली तर. झालं. काय झालं? ऑनलाईन तिकीट बुक केलं मी. आपण कशाला? कशाला म्हणजे केलं तिकीट बुक. उगाच कोणाची मदत घेण्याची गरज नाही. अहो पण निशी निघाला असेल. चला निघायचंय, उशीर होतोय. मी खाली आहे, या तुम्ही लवकर.